महत्त्वाचं म्हणजे आपले विरोधी पक्षनेता महाराष्ट्र राज्याचे विजय वडेट्टीवारजी यांनी माझ्यावर सतत टीका करत आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने टीका चालू आहे। पण त्यांच्या पक्षात किती किंमत आहे हे मला माहीत आहे आणि हे अवघ्या महाराष्ट्राला सुद्धा माहीत आहे। वडेट्टीवारजी हे लोकसभेच्या तिकिटासाठी जवळजवळ 10 दिवसापासून दिल्लीला बसून होते त्यांच्या मुलीला तिकीट आणण्याकरता, परंतु तिथे तिकीट त्यांना काय मिळू शकला नाही। इथे डॉक्टर उसेंडी करता त्यांचा प्रयत्न होता गडचिरोली चिमूरमध्ये, ते सुद्धा त्यांना करता आलं नाही। म्हणजे त्यांचा किती किंमत आहे हे सुद्धा आपला पूर्ण महाराष्ट्राला दिसून येईल। परंतु मी या निमित्ताने इतकंच सांगू इच्छितो, पण त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून ते नाराज आहेत आणि ते नाराज असल्यामुळे ते चंद्रपूरच्या लोकसभा क्षेत्रामध्ये सुद्धा ते फिरून नाही राहिले आणि ज्या प्रमाणामध्ये ते फिरायला पाहिजे ते फिरत नसल्यामुळे आणि टीका फक्त माझ्यावर करत आहेत। महत्त्वाचं म्हणजे गडचिरोली लोकसभा मतदारसंघात आता आम्ही 2 राजे एकत्रित आल्यामुळे हा अहेरी विधानसभामध्ये भक्कमपणाने लीड आम्ही देणार आहोत, हे तितकं सत्य आहे। हे जे सांगतात की भाजपाला लीड मिळणार नाही, परंतु भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला भक्कमपणाने तिथे अहेरी विधानसभा क्षेत्रामध्ये लीड मिळेल आणि महायुतीचा उमेदवार 4-4.5 लाखांनी निवडून येईल, तितकं सुद्धा सत्य आहे। काँग्रेसकडे सांगायला काही नाही। महत्त्वाचं म्हणजे मोदी सरकार आल्यापासून आपण पाहतो की आदिवासी असेल, ओबीसी असेल, SC ST असेल आणि सगळं गरीब माणसाकरता असेल, हा मोदीजींचा सरकार यांनी सतत काम करत आलेलं आहे। आणि पहिल्या दिवशीपासून आपण पाहतो की मोदीजी हा SC STंच्या विचारसरणीतून काम करत आहेत। आपण पाहतो की भूतपूर्व राष्ट्रपतीसुद्धा हे मागासवर्गीय समाजाचे होते। आज आपण पाहतो की महामहिम द्रौपदी मुर्मू हे आदिवासी समाजाचे आहेत, महिला आहेत, पहिला महिला आदिवासी राष्ट्रपती झालेत। तर हे सगळं आपण पाहिल्यानंतर काही लोक दिशाभूल करत आहेत की 400च्या पार झाल्यानंतर हा घटना ह्याच्यामध्ये दुरुस्त केला जाईल अशा प्रकारचा काँग्रेसचे नेते लोक वेगवेगळे प्रचार करत आहेत, परंतु हा चुकीचा आहे हे मी या निमित्ताने सांगू इच्छितो। आणि गडचिरोली चिमूर लोकसभेमध्ये जनता मोदींच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे आणि आम्हाला मिळालेला पाठिंबा पाहून विरोधकांच्या पोटात दुखायला लागलेला आहे, म्हणून मी अधिक काय बोलत नाही। पूर्ण मला विश्वास आहे की या वेळेला सुद्धा हॅट्रिक अशोकरावजी नेते यांचा होईल आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार लाखो मताने निवडून येईल।